नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही बनवणार आहोत एक कोकणी डिश आणि ती म्हणजे तसऱ्याचे कालवण। काही जण मुळे म्हणतात तर काही जण शिंपले म्हणतात। तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग बनवूया तसऱ्यांचं कालवण। पहिल्यांदा आम्ही मुळे धुवून घेतले आणि आता उकळून घेणार आहोत। आता तसरे उकळून झालेले आहेत। आता उकळून घेतलेले मुळे साफ करत आहे। हे साफ करून मुळे झालेले आहेत। तर हे उकळलेलं पाणी पण घ्यायचं आहे आणि फोडणीला द्यायचं आहे। टोपामध्ये आता तेल गरम करत ठेवलेलं आहे, फोडणी देणार। फोडणीसाठी आपण लसूण आणि कांदा घेतलेला आहे आणि आता तेल गरम झालेलं आहे, तर लसूण टाकलेले आहे आणि आता कांदा टाकणार। तर आता कांदा चांगला फ्राय करून घेणार। आता आपण लाल मसाला टाकणार। आणि आता हळद टाकली आहे आणि आता साफ केलेले मुळे उकळून घेतलेलं पाणी टाकणार। तर मस्त असं वास येते फोडणीचा। तर याच्यामध्ये वाटप टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आलं लसणीची पेस्ट सुद्धा आहे। तर आता आपण वाटप टाकलेलं आहे। आता मीठ टाकलंय आणि कोकम सुद्धा टाकणार आहोत। तर हे कोकम आता हे 10 मिनिटं शिजवणार। तर अशा प्रकारे मुळे शिजून झालेले आहेत। आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत। तर अशा प्रकारे मुळेचं कालवण झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।